नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की जे काही पेन्शनधारक आहेत त्यांच्यासाठी खूप अशी महत्त्वाची बातमी मिळणार आहे. त्यांना 1500च्या ऐवजी 2100 रुपये प्रति महिना हे मिळणार आहेत. त्यांना डिसेंबर महिन्यापासून हे पैसे सुरू होतात व किंवा किती तारखेला पैसे येतात, चला तर आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. निवडणुकीचा संपलेली आहे. तुम्हाला माहीतच आहे, महाराष्ट्र राज्याची निवडणूक सर्वात मोठी महाराष्ट्र निवडणूक त्या 20 नोव्हेंबरला खतम झालेली आहे व त्याचा निकाल सुद्धा लागलेला आहे. निकाल लागल्यानंतर जे काही शासनाने आश्वासन दिलेले आहे, 1500च्या ऐवजी 2100 रुपये प्रति महिना त्यांना मिळणार आहे, असं शासनाने आश्वासन व वचन त्यांना दिलेले आहे. आता आपल्याला शासन स्थापन झाल्यानंतर, मुख्यमंत्री स्थापित झाल्यानंतर आपल्याला समजेल की या लोकांना जे काही पेन्शनधारक आहे त्यांना 1500च्या ऐवजी 2100 रुपये प्रति महिना मिळतो का? त्यासाठी आपल्याला उद्यापर्यंत जेच 1-2 दिवस वाट बघावी लागेल. 20 तारखेपासून जे काही कालावधी आहे मुख्यमंत्री जे स्थापित होण्याचा, सरकार स्थापन होण्याचा, त्यासाठी आपल्याला तेवढा कालावधी वाट बघावी लागू शकते. कारण जे काही निर्णय आहे ते शासन स्थापित झाल्यानंतरच घेतला जाणार आहे. शासन शासनाकडून देण्यात आलेलं आहे आणि यांना 2100 रुपये प्रति महिना हा मिळणार आहे. त्यासाठी खूप अशी आनंदाची बातमी आहे. तर डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला 2100 रुपये प्रति महिना हा मिळणारच. रुपये येताच का तुमच्या अकाउंटमध्ये, हा तुम्हाला प्रश्न पडला असेल. अशा कमेंट मला सुद्धा आलेल्या आहेत. आपल्या डिसेंबर महिन्याच्या 1500च्या ऐवजी 2100 रुपये मिळणार का, यासाठी तुम्हाला अपडेट शासनाकडून GR हा सध्या तरी स्थापन झालेला नाही, परंतु येत्या काही काळामध्ये हा GR शासनाकडून येता अशी माहिती आपल्याला आलेली आहे. यावरती तुम्हाला सर्वप्रथम मी व्हिडिओ बनवलेला आहे, आपण देत राहू आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून मी अशीच नवीन माहिती तुमच्यासाठी शासनाचा GR वगैरे आणत राहणार. धन्यवाद.